नमस्कार, आरोही कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे। आरोही कॉर्नर मध्ये आज आपण बनवणार आहोत वाटणाची गोडी डाळ किंवा वरण। कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने केलेली सण समारंभ असो, लग्नकार्य असो, पंक्तीमध्ये ही वाटणाची डाळ असतेच असते। कोकणामध्ये कोणताही सण असो, ही गोडी डाळ नक्कीच बनवली जाते। चवीला अप्रतिम लागते। 2 घास नक्कीच जास्त खाल या डाळी सोबत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुरीची डाळ घेतली आहे। यामध्ये पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तीन ते 4 वेळा मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण डाळ कुकर मध्ये काढून घेऊया। पाणी घालायचं आहे। टोमॅटो सुद्धा बारीक चिरून डाळी सोबत शिजून घ्यायचा आहे। झाकण लावून कुकरच्या 2 शिट्या करून घेऊया। कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत। कुकर थंड होईपर्यंत आपण डाळीचं वाटण बनवून घेणार आहोत। वाटणासाठी मी ओलं खोबरं किसून घेतलंय, बारीक चिरून घेतलाय कांदा, जिरं घेतलंय, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, पाव चमचा हळद, हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी घालायचं आहे। मिक्सरमध्ये बारीक लावून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलंय। कुकर थंड झालेला आहे। डाळ मस्त शिजलेली आहे। आता आपण फोडणी देऊया। कढई घेतली आहे। फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की कढीपत्ता, मोहरी, हिंग, डाळ घालायची आहे।
आता यामध्ये वाटण घालायचं आहे। आता डाळीला एक मस्त उकळी काढायची आहे। डाळीला मस्त उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीपुरतं। अजून 2 ते 3 मिनिटं आपण डाळ शिजवून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। खूप मस्त दिसते डाळ। डाळ बनवून तयार आहे। वाव, खूप मस्त मस्त वरण बनवून तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि या पद्धतीने तुम्ही डाळ नक्की बनवून पहा। या पद्धतीने तुम्ही वाटणाची गोडी डाळ नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।